विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मुंबई पोलीस भरतीसह मीरा भाईंदर पोलीस आणि इतर सगळ्या परीक्षांसाठी आज आपण पाहणार आहोत पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्रामध्ये 2026 ला जेवढ्या पोलीस भरतीचे पेपर झाले त्या पेपरमध्ये आलेले एकत्रित प्रश्न म्हणजे प्रत्येक जिल्हा वाईज पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्राचे आलेले प्रश्न तुम्हाला या मुंबईच्या पोलीसच्या पेपरसाठी खूप महत्वाचे आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल कारण मित्रांनो एक एक पॉइंट आणि एक एक प्रश्न यंदा आलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा यंदा सक्सेस व्हायचा आहे आणि माणूस तुमच्यासाठी झटतो आहे, तुमच्या कामाचा माणूस आहे, कामाची माहिती घेऊन आलो आहे. चला आपण सुरुवात करूया. बघा, ठाणे शहरला जो पेपर झाला त्या पेपरमध्ये राज्यशास्त्रावर काय प्रश्न आला होता बघा. डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023 हा मुख्यत्वे कशाशी संबंधित आहे? खूप महत्वाचा विषय आहे डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023. मित्रांनो, नागरिकांच्या वैयक्तिक डेटाचं संरक्षण करण्यासाठी हा ऍक्ट आहे, लक्षात घ्या. बघा, खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? DT वाघमारे. आता तुम्ही कमेंट करून सांगा भारताचे म्हणजे संबंध देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे कारण फक्त मी बोलून चालणार नाही मित्रांनो, तुम्हालाही अपडेट राहणं गरजेचं आहे. चला पुढे बघूया. आता यामध्ये बघा, DT वाघमारे हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जरी असले तरी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 1994 मध्ये झाली. प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका सगळ्या आल्या त्यामध्ये निवडणुका पार पाडण्याचं काम करत असतात. आता बघा, नवी मुंबई पोलीस मध्ये पॉलिटीतले कुठले प्रश्न आहेत बघा. पहिला प्रश्न काय पहा, देशाच्या विकासाची धोरणे कोणते आयोग तयार करते? आपल्याला माहिती आहे नीती आयोग. नीती आयोगाची स्थापना मित्रांनो 2015 ला झालेली आहे. याला थिंक टँक असं बोललं जातं आणि याचे पदसिद्ध अध्यक्ष प्रत्येक वेळी कोण असतात? पंतप्रधान असतात. पंतप्रधान असतात म्हणजे अर्थातच नरेंद्रजी मोदी हे सध्या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? आपल्या मुंबईमध्ये जे उच्च न्यायालय आहे त्याचे उच्च न्यायाधीश हे श्री चंद्रशेखर आहेत आणि देशामध्ये जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत ते सूर्यकांत आहेत. ठीक आहे, वरती सूर्य खाली चंद्र म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सूर्य आणि मुंबईच्या हायकोर्टामध्ये चंद्र असतो, हे लक्षामध्ये ठेवायचं म्हणजे आपण विसरणार नाही. आता देशाची आपल्या भारतातील उच्च न्यायालय आणि विशेष करून मुंबई उच्च न्यायालयाशी बोलायचं झालं तर मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे एकूण किती आहे? तर मित्रांनो 3 आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच हे एकच आहे सध्या, जे कोल्हापूरला नुकतंच झालेलं आहे. सर्किट बेंच हे खंडपीठ नसतं, काही दिवसानंतर त्याचं रूपांतर खंडपीठामध्ये होत असतं. प्रत्येक गोष्ट तुमच्या कामाच्या लक्षात ठेवा. व्हिडिओ पूर्ण पाहायचंय, कमेंट करत राहायचंय, मित्रांना शेअर करायचंय. चला पुढे बघा, महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिका आहे आणि सगळ्यात लेटेस्ट महानगरपालिका ही जालना आहे. आपल्याला माहिती आहे नगर परिषदेचं नगरपालिकेचं रूपांतर हे महानगरपालिकेमध्ये होत असतं. महाराष्ट्रातली सगळ्यात जुनी महानगरपालिका कुठली? तर बृहन्मुंबई महानगरपालिका, जिला आपण BMC बोलतो. स्थापना झालेली आहे 1888 मध्ये. ओके, मुंबई महानगरपालिकेचा जो कायदा होता त्या अन्वयी ती झालेली आहे. जर प्रश्न आला की सर्वाधिक जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कुठला? मित्रांनो उत्तर आहे ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये टोटल 6 महानगरपालिका आहे. एवढेच प्रश्न नाही, या प्रश्नांशी रिलेटेड विस्तृत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे, लक्षात ठेवा. तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे, तुमच्या कामाची माहिती आहे. चला पुढचा प्रश्न, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष असतो. मित्रांनो विधान परिषदेमध्ये 6 वर्ष. आता आपण पाहिलं नुकतंच उद्धवजी ठाकरे साहेब रिटायर्ड झाले म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपला. अर्थातच विधान परिषद हे महाराष्ट्र विधिमंडळाचं कनिष्ठ सभागृह आहे का वरिष्ठ सभागृह आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. कनिष्ठ आहे का वरिष्ठ आहे? तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगा. पाहूया गुगली प्रश्न आणि तुमची कमेंट काय आहे. विधिमंडळाला 2 सभागृह आहेत,
एक आहे विधान परिषद आणि एक आहे विधानसभा. महाराष्ट्र विधिमंडळाची 2 सभागृह आहे. ओके, एक असतं थोरलं आणि एक असतं धाकटं. थोरलं विधान परिषद असतं आणि धाकटं विधानसभा असतं. सर्वात जास्त इम्पॉर्टंट धाकटं असतं. धाकटं नेहमी आगाव असतं. चला, हरकत नाही. आता आपण परत मुद्द्यावर येऊया. दहशतवाद संदर्भातील गुन्ह्याचा तपास करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे या भारतामध्ये जे टेररिस्ट ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्या विरोधात काम करणारं एक सगळ्यात मोठी संस्था कोण आहे, तर राष्ट्रीय तपास संस्था NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन आहे. ठीक आहे, चला पुढे. आता बघा, या ठिकाणी 2008च्या हल्ल्यानंतर 2009 मध्ये NIA ची स्थापना झालेली आहे. NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, 2009 ला स्थापन झालेली आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊ आपण. आता ठाणे ग्रामीणला आमचे बरेच विद्यार्थी पेपर देऊन आले. ठाणे ग्रामीण मध्ये पॉलिटीचे काय प्रश्न आले होते पहा. खालील विधानांचा विचार करावा. आता काय विचार करायचा पहा. 44वी घटना दुरुस्ती संपत्तीचा हक्क कायदेशीर हक्क बनला. हे विधान मित्रांनो बरोबर आहे. 44व्या घटना दुरुस्तीमध्ये हे झालेलं आहे. 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य जोडली. एक्झॅक्टली, भारतीय राज्यघटनेमध्ये अगोदर मूलभूत कर्तव्य नव्हती, आता 10 मूलभूत कर्तव्य ह्या 42व्या घटना दुरुस्तीने घडली. ठीक आहे. आता बघा, 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिला. हे पण बरोबर आहे. म्हणजे ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. आता यामध्ये 42वी घटना दुरुस्ती जास्तीत जास्त वेळा प्रश्न आलेला आहे. 42व्या घटना. आता मुळात घटना दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंट म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, एक वकिली फील्ड मधला अभ्यास असल्यामुळे मी तुम्हाला या गोष्टी निश्चितपणे आणि हक्काने सांगू शकतो की भारतीय संविधानामध्ये कलम 368 मध्ये भारतीय संविधानातील कायद्यांमध्ये कलमांमध्ये बदल करण्याचा, मात्र जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला धक्का न लावता हे बदल करण्याचा अधिकार 368 नुसार आहे. बऱ्याचदा प्रश्न येतो की घटना दुरुस्तीची नियम किंवा कलम कुठले. घटना दुरुस्तीशी संबंधित कलम भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 368 आहे, जे घटना दुरुस्त करतायत. आणि घटना दुरुस्ती कुठल्या देशाकडनं स्वीकारली आपल्याला माहित आहे. भारतीय संविधान, भारताची राज्यघटना तयार करताना विविध देशातील राज्यघटनांचा अभ्यास केला गेला आणि वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या देशांकडनं आपण घेतल्या. तसं दक्षिण आफ्रिकेकडनं आपण घटना दुरुस्तीची प्रक्रिया घेतलेली आहे. म्हणजे जर प्रश्न आला की घटना दुरुस्ती ही प्रक्रिया कुठल्या देशाकडनं आपण शिकलो किंवा घेतली, अर्थातच दक्षिण आफ्रिकेकडनं घेतली. आता जेवढ्या पण घटना दुरुस्ती या भारतामध्ये झाल्या त्यातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची घटना दुरुस्ती बेट्या कुठली आहे बघ बघ सांगतो. हे बघ, 42वी घटना दुरुस्ती. हिला लघु घटना बोलतो आपण. लघु घटना असं बोलतो कारण 1976 ला त्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. इमर्जन्सीचा काल होता आणि त्या दरम्यान जी घटना दुरुस्ती झाली सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती. आपल्याला माहिती आहे या 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष, समाजवाद आणि एकात्मता हे 3 शब्द भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये ऍड केले गेले. किती महत्वाचा विषय पहा. हे 3 शब्द म्हणजे नॉट अ जोक. या 3 शब्दांचा अर्थ प्रचंड व्यापक आहे. म्हणजे या 3 शब्दांचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीने झाला. इतकंच नाही, मूलभूत कर्तव्यांचा समावेश सुद्धा याच घटना दुरुस्तीने झाला. इतकंच नाही तर या ठिकाणी राज्यसभेचा जो काही कार्यकाळ होता तो 5 वर्षावरून 6 वर्ष केला गेला. म्हणजे या संसदेतल्या सदस्यांचा. पण पुढे जाऊन तो 44व्या घटना दुरुस्तीने परत 5 वर्ष केला गेला आणि या 42व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला हा मॅन्डेटरी केला गेला. जर प्रश्न आला मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक राष्ट्रपतींवरती झाला तो कुठल्या घटना दुरुस्तीनुसार झाला, 42व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक आहे का, विधान योग्य का अयोग्य, हे विधान योग्य आहे. मित्रांनो, राज्यघटनेचे प्रश्न कसेही येऊ शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. चला पुढे बघा. 44वी घटना दुरुस्ती 1978 ला झाली, 42वी 1976 ला झाली आणि 73वी 1992 ला झाली. भाग 9 चे रिलेटेड आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. रजिस्टर जनरल ऑफ इंडियाची जबाबदारी. रजिस्टर जनरल ऑफ इंडियाची जबाबदारी काय आहे? जनगणना. आणि जनगणना दर 10 वर्षांनी होते. भारतामध्ये जनगणना दर 10 वर्ष. हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. बऱ्याच वेळा जनगणना
हे टास्क कुठल्या मंत्रालयाच्या अंडर येतं? तर गृह मंत्रालयाच्या. भारताचे गृहमंत्री कोण आहेत सांगा मला. तुम्ही पोलीस भरतीचा पेपर द्यायला निघालाय ना, या देशाचे गृहमंत्री कोण आहेत सांगा मला. या देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आहेत. पण महाराष्ट्र राज्यामध्ये एक गृहमंत्री आहेत आणि 2 गृहराज्यमंत्री आहेत. 2 गृहराज्यमंत्र्यांची नावे पंकज भोयर आणि योगेश कदम. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे पंकज भोयर आणि योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. अर्थातच फडणवीस साहेबांसाठी ज्युनियर म्हणून ते काम करतायत आणि द बॉस हे देवाभाव आहेत. ओके, चला लक्षात ठेवा. आता पुढे पहा, द्विगृही विधिमंडळ कोठे नाही. द्विगृही विधिमंडळ म्हणजे काय? तुम्ही म्हणाल द्विगृही म्हणजे काय? अर्थातच एक थोरलं आणि एक धाकटं असतं रे. एक विधान परिषद असते आणि एक विधानसभा असते. आता विधान परिषद भारतामध्ये प्रत्येक राज्यात आहे असं नाहीये. बऱ्याच राज्यामध्ये विधान परिषद नाही, पण विधानसभा असलीच पाहिजे ना भाऊ. विधानसभेशिवाय विधिमंडळ बनणार नाही राजा. ठीक आहे. आता विधानसभेमध्ये प्रत्यक्ष जनतेतून निवडून आलेले आमदार बसतात आणि विधान परिषदेमध्ये इनडायरेक्टली आलेले आमदार बसत असतात. तर द्विगृही या ठिकाणी तामिळनाडूमध्ये नाहीत. हा प्रश्न आला होता ठाणे ग्रामीण पोलीसला. ठीक आहे. भारतात फक्त 6 राज्यात विधान परिषद आहे. हा पण लय प्रश्न महत्वाचा आहे. ए राजा, लय महत्वाचा आहे, लय महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा प्रश्न येतो, भारतातील किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे? उत्तर आहे 6 राज्यांमध्ये. उत्तर आहे 6 राज्यांमध्ये. त्यापैकी आपलं महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, वगैरे वगैरे. ठीक आहे. आता बघा, 0 तास म्हणजे 0 आवर विधान आहे. आता बघा, प्रश्नोत्तर तासानंतर दुपारी 12 वाजता पूर्व सूचनेशिवाय प्रश्न संविधानात स्पष्ट नमूद आहे. आता यामध्ये बघा, इथं महत्वाचं आहे की 0 तास म्हणजे 0 आवर हा महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन नुकतंच त्या ठिकाणी रनिंग असल्यामुळे या रिलेटेड हा प्रश्न आलेला आहे. तर विधिमंडळाच्या अधिवेशनातले हे सगळे महत्वाचे आहेत. ह्याच्यामध्ये बघा, प्रश्न उत्तर तासानंतर दुपारी 12 वाजता 0 तास असतो. हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरं जे विधान आहे, पूर्व सूचनेशिवाय प्रश्न, हे पण विधान बरोबर आहे. आणि संविधानात स्पष्ट नमूद, या ठिकाणी बघा, विधान 3 हे चुकीचे आहे. ही अनौपचारिक पद्धत आहे, 1962 पासून आहे. म्हणजे 0 तास हे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये असलंच पाहिजे असं म्हणजे आपल्या संविधानामध्ये नमूद नाहीये. पण जो 0 आवर आहे, जो विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजामध्ये असतो, तो म्हणजेच काय, प्रश्नोत्तर तासानंतर दुपारी 12 वाजता असतो 0 आवर. आणि पूर्व सूचनेशिवाय प्रश्न त्या ठिकाणी मांडता येतात. ओके. आता बघा, सर्वाधिक लोकसभेच्या जागा, आता आपल्याला माहित आहे सगळ्यात जास्त जागा ह्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत 80, त्यानंतर महाराष्ट्रात आहेत 48. ओके. पण यामध्ये जर पर्यायामध्ये उत्तर प्रदेश नव्हतं आणि महाराष्ट्र होतं, त्यामुळे मग महाराष्ट्र आहे. सर्वाधिक जास्त म्हणजे लोकसभेच्या जागा या देशाला महाराष्ट्राकडनं 48 खासदार मिळतात आणि या माझ्या भारताला उत्तर प्रदेशकडनं 80 खासदार मिळतात. महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे आता बघा, पुणे शहर पोलीस भल्या भल्यांची या ठिकाणी कार्यक्रम झाला. असा पेपर पुणे शहरला होता. पेपर वाटताना प्रचंड सोपा वाटला. एक्झाम हॉलच्या बाहेर आल्यानंतर जेव्हा अँसर की चेक करायला घेतली ना आमच्या विद्यार्थी मित्रांनी, तेव्हा वातावरण टाईट झालं. कारण सर्वात जास्त सिलिंग मिस्टेक पुणे शहर पोलीसच्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांच्या झाल्या. त्याचं कारण ऑप्शन फसवे होते. म्हणून आपण 90 महिने अभ्यास केला का 90 दिवस अभ्यास केला हे महत्वाचं नसतं. त्या 90 मिनिटांमध्ये एक्झाम हॉलमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं अप्रोच ठेवता, तुमचा पेशन्स कसा आहे, क्वेश्चनला टॅकल कसं करताय आणि तुमचा कॉन्फिडन्स किती आहे, हे खूप महत्वाचं असतं माझ्या विद्यार्थी मित्रांनो. लक्षात द्या. तरुण तरफदार सळसळत्या रक्ताचे तुम्ही भावी पोलीस आहात. तुम्ही ही प्रत्येक गोष्ट काळजावर रोखून ठेवा आणि कोरून ठेवा, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक उत्तर हे ठरवणार आहे की यंदा तुम्हाला वर्दी मिळणार की नाही. ओके. चला पुढे या. महाराष्ट्र पोलीसचे सर्वोच्च पद कुठले? अरे आपल्याला साधा प्रश्न चुकला. आपल्याला माहित आहे सदानंद दाते साहेब आमच्या महाराष्ट्र पोलीस खात्याचे महासंचालक आहेत, पण त्यांना इंग्रजीमध्ये डीजीपी बोललं जातं हे माहित नव्हतं ना. ओके. त्यामुळे आपल्याला माहित आहे. ओके. डीजीपी. ओके. हे खूप महत्वाचं, म्हणजेच पोलीस महासंचालक. पोलीस महासंचालक राज्याच्या पोलीस दलाचे सर्वोच्च पद असते. राज्य पोलीस दलाचे संपूर्ण नियंत्रण त्यांच्या हातात असते. ओके. डायरेक्ट गार्डियन ऑफ पोलीस.
आता नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? आपल्याला माहित आहे की आपल्या भारतामध्ये जे फौजदारी कायदे होते ते कुठले होते अगोदर? आयपीसी, सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट हे वेगळे होते. यालाच नावं दिली भारतीय न्याय संहिता, ओके, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम. भारतीय साक्ष्य अधिनियम. मी स्वतः लवकरच या ठिकाणी ऍडव्होकेट म्हणून काम सुरू करतोय, त्यामुळे मला या गोष्टी माझ्यासाठी जरा इम्पॉर्टंट वाटतात. त्याचं रिझन माझा लॉचा अभ्यास आता पूर्णत्वाकडे आलेला आहे, त्यामुळे मला या गोष्टी तुम्हाला सांगताना खूप अभिमान वाटतो की या रिलेटेड क्वेश्चन आपल्याला पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये 100% विचारले जातात. ओके मित्रांनो, बीएनएस, बीएनएसएस आणि बीएसए हे 3 कायदे 1 जुलै 2024 ला या भारतामध्ये लागू झालेले आहेत. बऱ्याच वेळा हा प्रश्न आलेला आहे, बऱ्याच वेळा याचे फुल फॉर्म विचारलेले आहेत. सो बीएनएसएस म्हणजे काय? भारतीय नागरी सुरक्षा संहिता. बीएसए म्हणजे काय? भारतीय साक्ष्य अधिनियम. पूर्वी एव्हिडन्स ऍक्ट होता, ओके, आणि बीएनएसएस ला पूर्वी ऑप्शन काय होता? सीआरपीसी होता आणि आयपीसी ला ऑप्शन आता बीएनएस आहे, फक्त नावं बदलली, त्यामध्ये कलमांमध्ये पण आदला बदल झालेली आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. म्हणजे जर प्रश्न आला तुम्हाला की पूर्वीचा आयपीसी म्हणजे आत्ताचे काय, उत्तर काय येईल? बीएनएस. पूर्वीचा सीआरपीसी म्हणजे आत्ताचे काय, उत्तर येईल बीएनएसएस. पूर्वीचा एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे आत्ताचे काय, बीएसए. आणि हे 3ही लागू झाले 1 जुलै 2024 ला. माझ्या भावांनो लक्षात घ्या. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? अनेक वेळा हा प्रश्न झालेला आहे, पंतप्रधान असतात. चला पुढे. परभणी जिल्हा पोलीस मध्ये हा प्रश्न आलेला आहे. ओके, असं म्हटलं जातं जगात जर्मनी आणि भारतात परभणी. ओके, आणि यावेळेस परभणीचा पेपर हा थोडासा हार्ड होता, टफ होता. ठीक आहे, बघा आता लोकसभेतील शून्य प्रहार संदर्भात असत्य विधान ओळखा. आता बघा, नियम पुस्तिकेत उल्लेख आढळतो. बघा, शून्य प्रहाराचा उल्लेख नियम पुस्तिकेमध्ये नाही, त्यामुळे हे असत्य विधान आहे, असत्य विधान आहे. ठीक आहे, आता बघा, राज्यपाल कोणाला जबाबदार असतो? अर्थातच राष्ट्रपतींना, कारण राज्यपालांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. बरोबर आहे की नाही? ओके, राष्ट्रपतींच्या मार्फत ही नेमणूक होत असते राज्यपालांची, त्यामुळं राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. कलम 156. ठीक आहे, आता बघा, प्रत्यक्षात भारतीय राज्यघटनेत भारताचे वर्णन काय आहे? किती महत्वाचा प्रश्न आहे बघा. युनियन ऑफ स्टेट्स. युनियन ऑफ स्टेट म्हणजेच आमचा कलम 1 नुसार आमचा राज्यांचा संघ आहे. म्हणजे माझा भारत हा वेगवेगळ्या राज्यांचा तयार झालेला आहे, म्हणजे राज्यांचा संघ आहे. युनियन ऑफ स्टेट असं भारताचं वर्णन भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये केलेलं आहे. माझ्या तरुण तडफदार भावांनो लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अयोग्य विधान कुठलं? मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते का? नाही. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि या मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 ला झालेली आहे. 29 ऑगस्ट 1947 ला झाली. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला आणि तिथून पुढे 14 दिवसानंतर मसुदा समिती स्थापन झाली. मसुदा समितीचं काम काय होतं? या देशासाठी असणारी जी राज्यघटना आहे ही जितक्या शक्य तितक्या लवकर तयार करायची. ओके, आणि मग त्या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत अजून किती सदस्य होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्लस 6 म्हणजे टोटल 7 होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांसह 7 आणि त्यांना सोडून 6. प्रश्न येतो की मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य किती होते? उत्तर आहे 7. जर प्रश्न आला मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त किती सदस्य काम करत होते? उत्तर आहे 6. ठीक आहे, चला पुढे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? काय प्रश्न आहे बा? केवळ राष्ट्रपतीच लोकसभेच्या आर्थिक अधिकारावर अंकुश ठेवू शकतात. ओके, कारण पहा, एक लक्षात घ्या, हे जे विधान आहे हे पूर्णतः चुकीचे आहे. इथं विधानं वेगवेगळी होती. धन विधेयक आणि आर्थिक बाबतीत लोकसभेला सर्वाधिक अधिकार आहेत, राष्ट्रपती संमती नाकारू शकत नाहीत. म्हणजे आर्थिक जे धन म्हणजे आर्थिक रिलेटेड जे काही विधेयक असतात त्यामध्ये लोकसभेला सर्वाधिकार जास्त आहेत आणि राष्ट्रपती त्या ठिकाणी ते नाकारू शकत नाहीत, त्यांना बंधनकारक आहे. चला पुढे बा. भारतीय संविधान
सभेने कधी स्वीकारले? भारतीय संविधान सभेने कधी स्वीकारले भारताचं संविधान? 26 नोव्हेंबर 1949. आपल्याला माहित आहे 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी मुंबईवरती हल्ला झाला होता. भारतीय संविधान स्वीकारलं गेलं 1949 ला आणि ते अंमलात आलं 1950 ला. 26 जानेवारी 1950 ला ते लागू झालं. म्हणजे आमचा प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला आहे, आमचा संविधान दिन हा 29 नोव्हेंबरला आहे. ठीक आहे. आता बघा, भारत देशातून अस्पृश्यता नष्ट कुठल्या अनुच्छेदामध्ये आहे? अनुच्छेद 17. आता बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये भाग आहेत, अनुच्छेद आहेत, कलम आहेत. तर आता बघा, भाग 3 मधील कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. तुम्हाला मित्रांनो माहित आहे, भारतीय राज्यघटनेचे भाग 3 कलम 12 पासून कलम 35 हे भारतातील मूलभूत अधिकारांशी संबंधित पण ही सगळी कलम आहेत आणि या भाग 3 मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे हे कलम 17 मध्ये नमूद केलेलं आहे. आता वर्धा पोलीस 2026 मध्ये हे 2 प्रश्न आहेत ना, हे यवतमाळला आले होते भावांनो. आता वर्धा पोलीसला काय प्रश्न आले होते बघा, विधान परिषदेवर राज्यपाल किती सदस्य नेमतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर एकूण सदस्यांच्या 1/6, एकूण सदस्यांचे 1/6. मग हे साहित्य, कला, सामाजिक क्षेत्रातील 1/6 सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. कलम 171, कलम 171 नुसार विधान परिषदेवर. आता बघा, मूलभूत हक्कांची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली? मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. मूलभूत हक्क वेगळे, मूलभूत कर्तव्य वेगळी. मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. पण मूलभूत अधिकार हे अगोदरपासूनच आहेत. ओके. आणि मूलभूत अधिकार आपण अमेरिकेकडनं घेतलेले आहेत. म्हणजे अमेरिकेच्या घटनेवरून आम्ही हे आमच्या घटनेमध्ये समावेश केलेला आहे. चला पुढे, पुढचा प्रश्न पाहू. आता बीड पोलीस मध्ये 2026 ला काय प्रश्न आले ते पहा. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान. महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या 288 आणि विधान परिषद 78. बघा, महाराष्ट्रातील विधान परिषद 78 आणि विधानसभा 288. बरोबर आहे, सगळ्यात महत्वाचं. ओके. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात. कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. ओके. आणि लोकसभेचे हे पदसिद्ध नसतात. ओके. ते लोकसभेच्या सदस्यांमधून निवडले जातात. आणि सध्या भारतात लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? कमेंट करा. भारतीय संसदेच्या लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण? पटापट कमेंट करा. आणि राज्यसभेचे अध्यक्ष पदसिद्ध असतात. कोण? हे उपराष्ट्रपती असतात. कलम 64 आणि 89 नुसार ते राज्यसभेचे कामकाज चालवतात. आता बघा पुढचा प्रश्न, संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? आपल्याला माहित आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 11 डिसेंबर 1946च्या बैठकीत कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि तात्पुरते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. म्हणजे ते तात्पुरते होते, तात्पुरते हंगामी होते ते. ठीक आहे. परंतु ते परमनंट नव्हते. पूर्ण वेळ हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि तात्पुरते हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. चला पुढे जाऊया. आता छत्रपती संभाजीनगर शहरला आलेला प्रश्न आहे पहा. पहिले कायदा मंत्री कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशाचे पहिले कायदा मंत्री होण्याचा मान महामानवाचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बरोबर आहे की नाही? ओके. आता बघा, भीमराव माणसाला माणूस करून गेला. बरोबर आहे. आपण म्हणतो अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नॉलेज आणि त्यांचा अभ्यास त्यांना सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवू शकला. या देशासाठी, या देशाच्या घटनेसाठी त्यांचं योगदान कधीही कुणीही नाकारू शकत नाही. त्यांनी त्यावेळी तयार केलेली घटना आजही त्याच घटनेवर हा देश चालू आहे. बघा, आता बघा, पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पण जर प्रश्न आला भारताचे सध्याचे कायदा मंत्री कोण आहेत, आपल्याला माहित पाहिजे. अर्जुन राम मेघवाल. अर्जुन राम मेघवाल हे राजस्थान मधून लोकसभेला निवडून आलेले आहेत आणि ते सध्या देशाचे कायदा मंत्री आहेत. चला लक्षात ठेवा. आता बघा, घटनेचा आत्मा. घटनेचा आत्मा कोणाला बोललंय? तर कलम दिलं तर कलम 32 ला बोललंय. कलम 32 यामध्ये मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात. आणि खरं तर घटनेचा जो सरनामा आहे त्याला सुद्धा घटनेचा आत्मा बोललं जातं. आता हे वेगवेगळ्या लोकांनी त्याचे उल्लेख केलेले आहेत, परंतु जसा पर्याय तसं उत्तर येईल. पर्यायानुसार या उत्तरामध्ये थोडं व्हेरिएशन होईल. घटनेचा जो सरनामा आहे त्याला सुद्धा घटनेचा आत्मा पंडित जवाहरलाल नेहरू
यांनी तसा त्या पद्धतीने उल्लेख केला होता. महिलांसाठी 103 आरक्षण कुठल्या घटना दुरुस्तीने दिलं तर 74वी घटना दुरुस्ती. मित्रांनो, आपण फक्त वन लाईनर पॉइंट काढलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचे पर्याय आपण त्या ठिकाणी मेन्शन केलेले नाहीत. आता बघा, मसुदा समितीचे अध्यक्ष आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ओके, 7 सदस्य वगैरे सगळं माहित आहे. घटनात्मक संस्था कोणती नाही? आता वेगवेगळ्या संस्था होत्या आणि त्याच्यामध्ये योजना आयोग. मित्रांनो, योजना आयोग हा घटनात्मक नाहीये. ठीक आहे, हा मंत्रिमंडळाच्या ठरावाने स्थापन होणारी संस्था आहे, त्याचं घटनेमध्ये तरतूद नाहीये. लोकसभेचे पहिले उपसभापती एम अनंत शयनम अय्यंगार. अय्यंगार हे लोकसभेचे पहिले उपसभापती होते आणि लोकसभेचे पहिले सभापती जी.व्ही. मावळणकर होते. हा पण लय वेळा प्रश्न आलेला आहे. लोकसभेचे पहिले सभापती कोण? जी.व्ही. मावळणकर. आणि पहिले उपसभापती कोण? अय्यंगार. ओके, अय्यंगार. ठीक आहे, चला आता तो पुढे घ्या. नागपूर ग्रामीण पोलीस 2026 लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली? उत्तर आहे स्वीडन. ओके, 1809 मध्ये या ठिकाणी ही संस्था स्थापन झाली होती. आता बघा, सरन्यायाधीशांना शपथ कोण देतात? आपल्याला माहित आहे, सरन्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देतात आणि मुख्य न्यायाधीशांना शपथ कोण देतात? राज्यपाल देतात. राज्यपालांना शपथ कोण देतो? तुम्ही कमेंट करून सांगा, पटापट कमेंट करून सांगा. राज्यपालांना शपथ कोण देतं? इतकंच नाही, राष्ट्रपतींना शपथ कोण देतं हे पण कमेंट करून सांगा. चला बोला, पटापट बोला. आता बघा, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? आपल्याला माहित आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि एक असते मध्यवर्ती सूची. तर पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. कुठे येतो? राज्य सूचीमध्ये. आणीबाणीत मूलभूत हक्क निलंबन तत्व. जेव्हा इमर्जन्सी या देशामध्ये पहिल्यांदा इमर्जन्सी जी झाली इंदिरा गांधींच्या काळामध्ये, मग तेव्हा मूलभूत हक्कांचं निलंबन आहे. होय, तर जर्मनीचे वायमर संविधान, म्हणजे जर्मनीचं जे वायमर संविधान होतं त्या संविधानावरून आम्ही इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी ही तरतूद घेतलेली आहे आणि त्यामध्ये मूलभूत हक्कांचं निलंबन आम्ही करतो. म्हणजे फंडामेंटल राईट्स आर सस्पेंडेड ड्युरिंग द इमर्जन्सी. ओके, म्हणजे कलम 12 ते 35 जे काही मूलभूत अधिकार आहेत ते निलंबित होतात, ते अधिकार राहत नाही. ओके, असं देशावरती संकट कधी येत नाही, एकदाच आलं होतं. आता बघा, जालना पोलीस 2026 मध्ये काय आलेलं आहे बघा. सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडनं सल्ला घेऊ शकतात. कलम 143. कलम 143. ठीक आहे. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा असतो. ओके, आणीबाणीच्या काळात एका वेळी 1 वर्षांसाठी वाढवला होता, म्हणजे वाढवता येतो. मी सांगितलं ना, 42वी जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये 6 वर्ष केला, परत 44व्या घटना दुरुस्तीनं हा 5 वर्ष केला. सध्या या भारतात लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा आहे. ठीक आहे, आता तुम्ही कमेंट करून सांगा, भारतात सध्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? पटापट कमेंट करून सांगा. भारतीय संसदेच्या लोकसभा सभागृहाच्या सदस्यांची संख्या किती? पटकन कमेंट, झापूक झुपूक कमेंट करायची. हा बघा, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे DPDC खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं आपण बोलतो जिल्ह्याचे पालकमंत्री. कोण? जिल्ह्याचे पालकमंत्री. आपल्याला माहिती आहे, या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार बऱ्याचदा पत्रकार परिषद म्हणायचे डीपीडीसीची बैठक होती. डीपीडीसीची म्हणजे डीपीडीसी म्हणजे जिल्हा नियोजन व विकास मंडळ, आणि त्याचे हे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. ठीक आहे, आणि जिल्हाधिकारी हे त्या समितीचे सचिव असतात. कलेक्टर हे त्याचे सचिव असतात. ओके, चला पुढे. जालना पोलीस मध्ये भारतात पोलीस कोणत्या सूचीमध्ये? राज्य सूचीमध्ये येतं. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतं. कलम 324 नुसार मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होत असते, लक्षात ठेवा. विधान परिषदेचे सदस्य किमान वयोमर्यादा 30 वर्ष आहे. कमीत कमी 30 वर्षाचं झाल्याशिवाय विधान परिषदेचा आमदार होता येत नाही. नीती आयोगाचे अध्यक्ष किती वेळा प्रश्न येईल सांगता येत नाही. बघा, अमरावती ग्रामीण पोलीस 2026 मध्ये काय प्रश्न आला बघा. पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? पक्षांतर विरोधी म्हणजे आता आपण बघतो कुठला पक्ष कुठलं काय माहित नाही, आपण दिलेला आमदार निवडून नेमका कुठल्या पक्षावर निवडून आलाय आणि उद्या तो कुठल्या पक्षाचा असेल माहित नाही. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती अलीकडच्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये आपण पाहिली, देशामध्ये पण पाहिली. मग यासाठी पक्षांतर विरोधी कायदा म्हणजे समजा एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आला तर त्याला लगेच दुसऱ्या पक्षाचं रूप म्हणजे जाता येणार नाही किंवा ते सदस्यत्व घेता येणार नाही. त्यासाठी आधी त्याला राजीनामा द्यावा लागेल. असा एक कायदा केला गेलेला आहे. तर 10वी अनुसूचीमध्ये आहे. 10वी अनुसूचीमध्ये आहे 52वी घटना दुरुस्ती.
मूलभूत कर्तव्य कितव्या घटना दुरुस्तीने? 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये आपल्याला माहित आहे मूलभूत कर्तव्य हा विषय. राष्ट्रपती निवडणुकीत कोण भाग घेत नाही? राष्ट्रपती निवडणुकीत कोण भाग? राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य. म्हणजे आपल्याला माहित आहे राज्यसभेवर राष्ट्रपतींकडनं काही लोक खासदार म्हणून निवडून जातात. सचिन तेंडुलकर एकेकाळी खासदार होते, जया बच्चन खासदार होते, वेगवेगळे लोक खासदार. का? तर साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या लोकांना राष्ट्रपती खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवतात. 6 वर्ष साधारण त्यांचा कार्यकाळ असतो. मग अशा राज्यसभेमध्ये ज्या लोकांना राष्ट्रपतींनी पाठवले त्यांनी मतदान करता येत नाही. अर्थातच ते त्यांनाच करतील ना, बरोबर आहे की नाही? म्हणून त्या ठिकाणी राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य नॉमिनेटेड बाय प्रेसिडेंट असतात ते, त्यामुळे ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत. ओके, चला. भारतात संविधान दिन कधी असतो? सांगितलं तुम्हाला 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर, ठीक आहे. 26 नोव्हेंबर हा 1949 ला घटना आपण स्वीकारलेली आहे, ठीक आहे. 2015 पासून अधिकृत पालन केलं जातं. आता बघा, भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती असतात. कोण असतात? राष्ट्रपती. देशाचे प्रथम नागरिक आणि सर्वोच्च घटनात्मक प्रमुख पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात. सरकारचे प्रमुख हे पंतप्रधान असतात आणि घटनात्मक प्रमुख हे राष्ट्रपती असतात. चला, राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? 6 वर्षांचा असतो. राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे, पण वैयक्तिक कार्यकाळ 6 वर्ष. दर 2 वर्षांनी एकचेत्ती निवृत्त. बघा, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कुठले? प्रश्न येतो. उत्तर आहे राज्यसभा. कारण दर 2 वर्षांनी 1/3 लोक रिटायर होतात, तेवढीच परत नवी भारत. म्हणजे कधीही विसर्जन होत नाही. कायमस्वरूपी सभागृह म्हणजे काय की या सभागृहाचं विसर्जन कधी? सगळीच्या सगळी लोक कधीही रिटायर होत नाहीत. म्हणजे राज्यसभा हे जे काही वरिष्ठ सभागृह आहे त्या सभागृहामध्ये जेवढे पण खासदार आहेत ते सगळेच्या सगळे एका दिवशी रिटायर होत नाहीत. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. लोकसभा मात्र दर 5 वर्षांनी अख्खच्या अख्ख टर्म बदल. सगळे खासदार जातात, परत जेवढे निवडून येतील ते परत गुलाल उधळून येऊन बसतात. पण राज्यसभेवर तसं नाही. राज्यसभा चालूच आहे. जब तक सूरज चांद रहेगा राज्यसभा चालू रहेगा. ओके, आता बघा, वैयक्तिक कार्यकाळ 6 वर्षांचा आहे. प्रत्येक खासदाराचा राज्यसभेवरचा कार्यकाळ 6 वर्षाचा आहे आणि राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. त्याला कायमस्वरूपी बोललं जातं, त्याला थोरलं सभागृह बोललं जातं, त्याला वरिष्ठ सभागृह बोललं जातं, ठीक आहे. आणि त्याचे जे अध्यक्ष असतात, सभापती असतात, ते उपराष्ट्रपती असतात राज्यसभेचे. सगळ्या गोष्टी लक्षात ठेव बेटा. आता बघ, भारत निवडणूक आयोग ही कोणती संस्था आहे? घटनात्मक संस्था आहे ना बेट्या. ते तर लय महत्वाचं आहे. सध्या त्याच्यावर तर चाललंय सगळं, अख्खा कुठाना तिथंच तर चालू आहे. ओके, घटनात्मक आहे ते, ठीक आहे. पुढे बघ, रत्नागिरी शहरला काय प्रश्न आलता? बघ, लक्ष दे इकडे. राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेत कोणाचा सहभाग असतो? लोकसभेचे सगळे, राज्यसभेचे आणि विधानसभेचे. ओके, हे निर्वाचित, फक्त नामनिर्देशित नाही, निर्वाचित असतात. दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभाचे निर्वाचित सदस्य. निर्वाचित म्हणजे काय? निवडून आलेले. नामनिर्देशित म्हणजे काय? त्यांना तिथं क्रॉप्ट केलं जातं, म्हणजे राज्यपालांकडनं किंवा राष्ट्रपतींकडनं त्यांना तिथं बसवलं जाते. ती निवडणूक काय लढवत नाहीत, म्हणजे असे नामनिर्देशित असतात. आणि निर्वाचित म्हणजे निवडून आलेले असतात, ठीक आहे. चला, सो नामनिर्देशित जे पण काय आहेत ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभाग घेत नाहीत, पण निर्वाचित सगळे सहभागी होतात. बघा, म्हणजे जर तुम्हाला प्रश्न आला की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण सहभाग घेतं, निर्वाचित का नामनिर्देशित? उत्तर आहे निर्वाचित. लोकसभेचे निर्वाचित, राज्यसभेचे निर्वाचित आणि विधानसभेचे निर्वाचित, ते निर्वाचितच असतात. विधानसभा सदस्यत्व किमान वय 25 वर्ष पूर्ण. विधान परिषदेला 30 आहे, पण विधानसभेला 25 वर्ष पूर्ण झालं तरी आमदार होता येतं. आपल्याला माहित आहे RR पाटलांचे पुत्र, ओके, रोहित पवार आता आमदार आहेत. तरुण तडफदार, बरोबर आहे की नाही, असा आमदार या महाराष्ट्रानं पाहिलाय. मूलभूत हक्क कोणत्या कलमात आहेत? कलम 12 ते 35. आणि हे भाग कुठला आहे? राज्यघटनेचा भाग 3. प्रश्न येतो, मूलभूत हक्क राज्यघटनेच्या कुठल्या भागात आहेत? भाग 3. मूलभूत हक्कांशी संबंधित कलम कुठला? कलम 12 ते कलम 35. ओके, राज्यसभेचे सदस्य किमान वय किती वय आहे? 30 वर्ष. किती वर्ष? 30 वर्ष. या पद्धतीनं. आता लातूरला काय प्रश्न आलते पहा, वार्षिक वित्तीय विवरणपत्र बजेट कोणत्या कलमानुसार? 112. राज्यघटनेत बजेट शब्द नाही, कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र उल्लेख आहे. आपण बोलतो बजेट, पण
वार्षिक वित्तीय विवरण पत्र म्हणजे बजेट कलम 112 नुसार आहे. भारताचं यंदाचं यावर्षीचं बजेट कोणी मांडलं? निर्मला सीतारामन. ओके, कोण आहेत त्या? वित्तमंत्री आहेत. ठीक आहे. आता बघा, मुख्य निवडणूक आयुक्त कोण? आता मला सांगा, महाराष्ट्र राज्याचं यंदाचं बजेट कोणी मांडलं? देवेंद्र फडणवीस. एकमेव मुख्यमंत्री, पहिले मुख्यमंत्री ज्यांनी स्वतः बजेट मांडलं. महाराष्ट्राचं बजेट सर्वाधिक वेळा कोणी सादर केलंय? अर्थसंकल्प शेषराव वानखेडे 13 वेळा, आणि नंतर अजित पवार 11 वेळा, नंतर जयंत पाटील 10 वेळा. आणि महाराष्ट्राचं अर्थसंकल्प सादर करणारे पहिले मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस, देवाभाऊ, द ग्रेट मॅन. ठीक आहे. आता बघा, बेकायदेशीर अटकेविरुद्ध दाद, बेकायदेशीर अटकेविरुद्ध दाद, होबियस कॉपर्स. ओके, 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करण्याचा आदेश. म्हणजे काय? समजा एखाद्याला अरेस्ट झाला, पोलिसांनी जर अरेस्ट केला, अरेस्ट करण्याचा अधिकार पोलिसांनाच आहे, म्हणजे तुम्हालाच आहे. आता उद्या तुम्ही एखाद्याला अरेस्ट केला, कारण तुम्ही होणारे पोलीस आहे सगळे, असं गृहीत धरून बोलतोय. उद्या तुम्ही एखाद्याला अरेस्ट केला, 24 तासाच्या आत तुम्हाला त्याला मॅजिस्ट्रेट समोर म्हणजे न्यायाधीशांसमोर घेऊन जावं लागेल. ठीक आहे. का अटक केला, कशासाठी केला, हे तिथे तुम्हाला न्यायालयामध्ये सांगावं लागेल. म्हणजे तुम्ही कोणालाही बेकायदेशीररित्या अटक करू शकत नाही. म्हणजे लोकांना अटकेपासून संरक्षण आहे. आणि ती तरतूद जी आहे ती होबियस कॉपर्स या तत्वावरती डिपेंड आहे. आता बघा, मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? अर्थातच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय. हे लय महत्वाचं आहे. मूलभूत हक्क जे आहेत, मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट आहेत, पण मूलभूत कर्तव्य न्याय प्रविष्ट नाहीत. बरोबर आहे. समजा मी एखादं मूलभूत कर्तव्य फॉलो नाही केलं तर त्याच्यावरती मला कोण ऍक्शन नाही घेऊ शकत. पण जे मूलभूत अधिकार आहेत, आता मला इथं बोलायचंय पण एखाद्याने मला समजा बोलू नाही दिलं तर तो माझ्या मूलभूत अधिकारावर गदा आहे. म्हणजे मला मुक्तपणे बोलण्याचा, माझा विचार मांडण्याचा अधिकार आहे. मला कुणीही रोखू शकत नाही, कुणीही धमकावू शकत नाही. तसं झालं तर त्याच्यावर कायदेशीर अधिकार आहे, त्याच्यावर कायदेशीर मी ऍक्शन घेऊ शकतो. म्हणजेच काय, माझ्या मूलभूत अधिकारावर जर कोणी गदा आणली तर मी न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. म्हणजे मूलभूत अधिकार न्यायप्रविष्ट आहेत, पण मी कुठेच दाद मागू शकतो. डायरेक्ट उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय इथं मला जाता येत. म्हणजे मूलभूत अधिकार न्यायप्रविष्ट आहेत. सुप्रीम आणि हायकोर्ट मध्ये आपल्याला जाता येतं. बघा, मुला मुलींना निशुल्क शिक्षण कुठल्या कलमानुसार? कलम 45 नुसार. 86व्या घटना दुरुस्तीमध्ये बाल संगोपनाची जबाबदारी आहे. बघा, आता या पद्धतीने हा सगळा कार्यक्रम आपला झालेला आहे. धाराशिव पोलीस प्रश्न काय बा? अपराधाबद्दल दोषसिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद 20. भारतीय राज्यघटनेचं कलम 20 आहे. एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा, डबल जेओपार्डी असं बोलतो. आणि स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती नाही. म्हणजेच या ठिकाणी एकाच गुन्ह्यामध्ये 2 वेळा शिक्षा कुठल्याही व्यक्तीला करता येत नाही. डबल जेओपार्डी होत नाही. आणि स्वतः विरुद्ध साक्ष सुद्धा कुणीही त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. म्हणजे जो स्वतः व्यक्ती आहे त्यानं त्याच्याच विरुद्ध साक्ष तो नाही देऊ शकत, त्याला ते संरक्षण आहे. लक्षात घ्या. म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा त्याला मिळू शकत नाही. म्हणजेच काय, कलम 20 अपराधाबद्दल दोषसिद्धी बाबत संरक्षण, अपराध दोषसिद्धी बाबत संरक्षण. म्हणजेच या ठिकाणी कन्व्हिक्शन जे लागतं आरोपींना त्याच्या बाबतीतला हा विषय आहे. ठीक आहे. आता राष्ट्रपतींना शपथ कोण देतं? सरन्यायाधीश देतात. आणि सरन्यायाधीशांना राष्ट्रपती देतात. एकमेकांचं साटलोट आहे बरं का, ध्यानात ठेवायचं. आता बघा, अहिल्यानगर शहर पोलीस महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा किती? 288. राज्यसभा निवडणूक किमान वय किती? 30 वर्ष. 30 वर्षाशिवाय खासदार होता येत नाही. लक्षात घ्या. परीक्षेला वारंवार विचारलेले प्रश्न आहेत. नीती आयोगावरती 4 वेळा प्रश्न विचारलेला आहे, सर्वाधिक वेळा प्रश्न विचारलेला आहे. याचे अध्यक्ष नेहमी पंतप्रधान असतात. स्थापना 2015 ला झालेली आहे. वयोमर्यादा, एज लिमिट उच्च 3 वेळा. बघा, विधानसभा लोकसभा 25 वर्ष, विधान परिषद राज्यसभा 30 वर्ष. बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे. नेमणूक आणि शपथ, राष्ट्रपतींना शपथ सरन्यायाधीश देतात. निवडणूक आयुक्त व राज्यपाल राष्ट्रपती नियुक्त करत असतात. त्यांची महत्वाची कलमे, कलम 17 अस्पृश्यता, 21 शिक्षण, घटनेचा आत्मा 32 आणि 112 बजेट. आणि यामध्ये राज्य घटनेतली काही पद आहेत. राष्ट्रपती सर्वोच्च पद आहे. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. या पद्धतीनं हे महत्वाचे आहे. बघा, यश तुमच्याच हातात आहे, फक्त अचूक सराव करा. मित्रांनो, ज्ञानपीठ करिअर अकॅडमी
तुमच्या सरकारी नोकरीचं स्वप्न साकार व्हावं यासाठी दररोज झटत आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला तुम्हाला अपडेटेड माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, अलर्ट राहा. विश ऑल द बेस्ट. धन्यवाद.